श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, ज्या पात्रतेनं तुम्हाला नोकरी दिली ना, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, पण त्याला अजूनही नोकरी नाही. ज्या प्रार्थनेचं उत्तर देवानं तुमच्यासाठी दिलंय ना, तीच प्रार्थना इतर लोक अजून करत आहेत, पण त्यांना यश मिळालं नाही. श्रोते हो, तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता ना, तोच रस्ता जिथं आहे तिथं अनेकांनी आपलं मौल्यवान जीव गमावलेत. ज्या मंदिरामध्ये देवानं तुम्हाला आशीर्वाद दिलाय ना, त्याच मंदिरामध्ये इतर लोक पूजा करत बसलेत, तरी त्यांचं जीवन हे विसंवादात आहे. श्रोते हो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड, पण तुम्ही बरे झालायत, तुम्हाला डिस्चार्ज मिळालाय, पण त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतलाय. ज्या पावसानं तुमच्या शेतामध्ये चांगलं पीक आलंय ना, त्याच पावसानं दुसऱ्याचं शेत उद्ध्वस्त केलंय. म्हणून श्रोते हो, कृतज्ञ राहा, कारण तुमच्याकडे जे काही आहे ना, ते फक्त ईश्वरी कृपा आहे. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा तोच दाता आहे. म्हणून श्रोते हो, तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा, कृतज्ञ राहा. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समाजात बदल यासाठी नाही होत, कारण गरिबात हिंमत नाही, मध्यमवर्गीयांना फुरसत नाही आणि श्रीमंतांना गरज नाही. आयुष्यभर कोणी जगण्याचं कारण विचारत नाही, पण मरणाच्या दिवशी सर्वजण विचारतात, कसा काय मेला. ज्यांची सुरुवात इमानदारी कष्टापासून होते, त्यांना ओळख निर्माण करण्याची गरज भासत नाही. त्यांना सगळ्या गोष्टी या आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व असतं. खरं तर आयुष्यात माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो, पण आजकाल लोक पैसा जपतात आणि माणसं वापरतात. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून नाराज होऊ नका, कारण तूप आणि कापूस युगानुयुगे जळत आहे, परंतु लोक मात्र दिवा जळतोय असंच म्हणतात. कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, हळूच म्हणावं, काही नाही होत रे, मी आहे ना तुझ्यासोबत. हे वाक्य खूप साध आहे, पण त्यामध्ये असलेली भावना मनाचा आधार ठरते. सुख आपल्या हातात नाही, पण सुखानं जगणं हे मात्र आपल्या हातात आहे. थोडंसं वाकडं चालायचं, म्हणजे वाकडे तिकडे चालणारे सरळ चालतात. ज्याला दोन हाताची किंमत कळाली, तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत किंवा दूरचे. आयुष्याची खरी किंमत तेव्हा कळते जेव्हा हारलेल्या मैदानावर संघर्ष करण्याची वेळ येते. वेळ, तब्येत आणि नातं यांना किमतीचं लेबल नसतं, पण त्या हरवल्या की त्यांची किंमत नक्कीच कळते. आपण कितीही सत्यनारायण करा, पण आपली वागणूक, आपला व्यवहार हा जर सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. कोणासाठी तरी आपल्या पापण्या ओलावल्या जाव्यात याहून मोठा परमार्थ नाही, आणि आपल्यासाठी डोळ्यातील आसवं ढाळणारी माणसं आयुष्यात लाभणं याहून मोठा मोक्ष नाही. आपण
फक्त आपल्या नजरेत प्रामाणिक राहायचं. इथं लोक सत्य नाही तर सोय पाहतात. गरज असेल तेव्हा मोठं करतात आणि वेळ बदलली की खोटं ठरवतात. म्हणूनच जगाचं नाही तर स्वतःचं समाधान महत्वाचं असतं. मोबाईलमध्ये हजारो नंबर आहेत, पण जेव्हा खरंच रडावंसं वाटतं तेव्हा डोळे पुसायला एक हातही जवळ नसतो. कधी काळी गल्लीत कसे साई असे विचारणारे शेजारी होते. आता शेजारी कोण राहतो हेही माहीत नाही. प्रगतीच्या नशेत माणसं हरवलीत आणि माणुसकीही. जिव्हाळ्याचा ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतो. मनाला चांगल्या विचारांचं कव्हर असेल तर माणूस नावाचं पुस्तक हे नेहमी सुंदर असेल. मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो. स्पष्ट आणि खरं बोलणाऱ्या व्यक्तीला एकच पुरस्कार मिळतो, भांडखोर. वेळ भेटला तर स्वतःच्या आयुष्याचं पुस्तक पण वाचून बघा. किती पानं फाटलेत ते कळून जाईल. गरजेपेक्षा जास्त बोलणं, गरजेपेक्षा जास्त आसक्ती, गरजेपेक्षा जास्त प्रेम, गरजेपेक्षा जास्त अपेक्षा, गरजेपेक्षा जास्त विश्वास शेवटी गरजेपेक्षा जास्त दुःख देत असतं. मानसिक विकृत्या आणि अपेक्षांचं ओझण असतं, म्हणून बालपण रम्य असतं. पाय कापून चपला भेट देणारी दुनिया आहे, म्हणून प्रत्येक पावलावर काळजी घ्या. दूध जेवढं घट्ट तेवढी त्याची साय घट्ट बनते. त्याचप्रमाणे विश्वास जेवढा घट्ट तेवढं नातं अधिक घट्ट बनतं. मग ते मैत्रीचं असो किंवा मायेचं. त्यासाठी गैरसमज दूर करा, विश्वास वाढवा आणि नातं घट्ट करा. चांगलं करून सुद्धा काही लोक तुम्हाला वाईटच समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपतचा बुद्ध्यांक त्यांच्याकडे नाही. जीवनात चुका, अपयश आणि नकार हा सुद्धा एक प्रगतीचा भाग असतो. त्यानं कधीच नाउमेद व्हायचं नसतं, थांबायचं नसतं. कारण या तिन्हींना सामोरं न जाता जीवनात कोणीही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. गरज नाही की घर मोठंच असावं, जसं पण असावं, सुखी आणि समाधानी असावं. आपलं दुःख पाहून कोणी हसलं तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. सगळं काही सगळ्यांच्या नशिबात नसतं, पण जे मिळतं ते सगळ्यांपेक्षा सुंदर असतं. आईला सुद्धा आईची गरज असते, म्हणूनच देव तिला मोठी मुलगी आईसारखी देतो. भांडण लावणारे आणि भांडण झाल्यानंतर भांडण मिटू नये म्हणून काड्या घालणारी लोक जोपर्यंत आजूबाजूला असतात तोपर्यंत महाभारत हे घडतच राहतं.